नमस्कार, लोकवृत्तमध्ये आपलं स्वागत। शिवाजी राऊत लिखित एकात्मिक शिक्षण हे पुस्तक शिक्षण क्षेत्राला नवी दिशा देईल, शिक्षण तज्ञांसह अनेकांनी व्यक्त केला विश्वास। शिक्षण अभ्यासक, विचारवंत, ज्येष्ठ पत्रकार, पर्यावरणवादी कार्यकर्ते, माहिती अधिकार कार्यकर्ते अशी अनेक विशेषणं ज्यांच्या नावापुढे लागतात ते प्राध्यापक शिवाजी राऊत सर यांच्या एकात्मिक शिक्षण या 15व्या पुस्तकाचं नुकतंच प्रकाशन पार पडलं। एकात्मिक शिक्षण या पुस्तकात प्राथमिक, माध्यमिक आणि महाविद्यालयीन स्तरावरील शैक्षणिक समस्यांवर चिंतनपर विचार लेखकानं व्यक्त केले आहेत। शिक्षण अभ्यासक या दृष्टीनं मूलभूत शिक्षण अधिकार आणि नवे शैक्षणिक धोरण यांच्या विसंगतीवर या पुस्तकात प्रकाश टाकला आहे। वर्तमान व भविष्यकालीन शिक्षणातील अनेक समस्यांचं उपाययोजनात्मक असा विचार लेखकानं एकात्मिक शिक्षणामध्ये व्यक्त केले आहेत। म्हणून हे विश्लेषण स्वतः एज्युकेशनल ॲक्टिव्हिस्ट असल्यानं ते शिक्षण क्षेत्रात कायम मौलिक ठरणार आहे। भय, शिक्षक, पालक, पुस्तक, ज्ञानभाषा, आनंद, विवेक, लेखन, कल्पना, वाचन, शाळा, तर्क अशा अनेक बाबींना पुस्तकातून लेखकानं स्पर्श केला आहे। निवृत्त मुख्याध्यापक शिवाजी राऊत यांचं शैक्षणिक कार्य मोठं असून ते भारतीय शिक्षण संस्था पुणे इथं शिक्षण तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत। डॉक्टर चित्राताई नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली देहूर इथं पहिली साखर शाळा संयोजक, शिक्षण संघटना नेतृत्व आणि आंदोलक फुले शाहू आंबेडकर विचारधारा अभ्यासक व्हिडिओ शाळाबाह्य मुलांच्या शिक्षणासाठी कृतिशील योगदान दिलं आहे। श्रीयुत राऊत यांचं सामाजिक कार्य ही मोठं आहे। अनेक दशकं ते पत्रकारिता क्षेत्रातही सक्रिय होते। त्यांनी यापूर्वी विवेकासाठी सत्य, शब्ददास भेटी, ज्ञानरचनावाद, सत्योत्तर रचनावाद, प्रत्यक्ष कृष्णकाठ, नवमत शिक्षण, भाषा विचार, शिक्षण प्रत्याभिज्ञा, माहितीचा अधिकार, कॉलम ऑफ थॉट, अफजल खान कबरवाद व वास्तव, सत्यशोधक विचारधारा अशा अनेक मोठमोठ्या पुस्तकांचं लेखन केलं आहे। त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांचा 2001 सालापासून ते 2018 सालापर्यंत अनेक पुरस्कारांनी सन्मान झाला आहे। आता आपण या पुस्तकाबद्दल थोडक्यात माहिती घेऊ। एकात्मिक शिक्षण यामध्ये नवमूलगामी शिक्षणाच्या अनेक अंगांनी आणि दूरदृष्टीनं त्यांनी शैक्षणिक समस्यांच्या विश्लेषणाचा विचार हा उपयुक्त प्रयत्न आहे। KG to PG स्तरावरील नवनवीन मते, चिंतनशील विचार, वेगळं विश्लेषण आणि भविष्यकालीन नोंदवलेली अचूक निरीक्षणं शिक्षण क्षेत्राला सातत्यपूर्ण उपयोगी ठरणार आहेत। समस्या निरसन करावयाचे प्रयत्न, कालसापेक्ष व ज्ञान साधनेची अखंड लालसा वृत्ती समाजानं स्वीकारली पाहिजे। मानवीय निर्मितीसाठी सामूहिक काम केलं पाहिजे। यासाठी ज्ञानसाधना व गुणसातत्य संपादन शिक्षण क्षेत्रातून सर्वांना करावी लागेल ही त्यांची भूमिका आहे। त्यांचं एकात्मिक शिक्षण हे पुस्तक शिक्षण क्षेत्रातील वर्तमान व भविष्यकाळातील दोन्ही पिढ्यांना उपयुक्त ठरेल असा विश्वास यावेळी आवर्जून व्यक्त करावासा वाटतो। पाहत रहा लोकवृत्त।